श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखुण ज्ञाता जो आनंद सत्य प्रसन्न दुसरा आहे ना काय ते बोधप्राप्ती कारणी भजाराम तुम्ही चाहे आत्माप्त काम तरी नमन करुणा करावे म्या सुखम नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः आदिष्ठानं बुद्ध्यबोध्यं दृग्यत्व निर्मलम् अपारं वेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यत् इति मे निश्चिता मतिः। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण विचारसागर रहस्य नावाचा जो वेदांताचा प्रकरण ग्रंथ आहे त्याच्या चिंतनाला प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे. परंतु आता हा जो प्राप्त झालेला योग आहे, अप्राप्तस्य प्राप्ती योगा, जी गोष्ट आपल्याला आत्तापर्यंत परिचित नव्हती तिचा परिचय होण्याचा योग आपल्याला प्राप्त झाला. म्हणजे आपल्याला जे अप्राप्त होतं ते प्राप्त झालं. परंतु केवळ योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती एवढ्याने भागत नाही. प्राप्त झालेली जी स्थिती आहे तिचं संरक्षण करणं, प्राप्तस्य रक्षणम किंवा संरक्षणम योगा, त्याचा योग झाला, त्याचा आपलं क्षेमा, तर त्याचा क्षेम पण झालं पाहिजे. म्हणजे आपण ज्या या ग्रंथाचा आरंभ केला तर हा आपल्याला योग झाला. आता हे आपल्याला 7 तरंग होईपर्यंत याचा क्षेम केला पाहिजे. आणि तो कठीण योगावनी क्षेम. योग प्राप्त होणं सोपं आहे, पण क्षेम होणं हे अत्यंत कठीण आहे. त्याच्यासाठी अनेक प्रतिबंध आपल्याला येऊ शकतात. पण त्या प्रतिबंधावर सगळ्यांनी मात करायची. आणि कालच सांगितल्याप्रमाणे 1 वर्ष आपल्या जीवनाचं नाव, 1 वर्षाचं नाव काय आहे? विचारसागर आणि गीता. असं करून जर आपण याचा क्षेम केला तर याचं मधुर फळ आपल्याला त्याचं चाखायला आयुष्यभर मिळतील. अशा प्रकारचा हा एक अलौकिक दिव्य अशा स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. तर त्याचं आपण चिंतन करायला आजपासून प्रारंभ करू. आजपासून हा ग्रंथाचा आरंभ झालेला आहे. याच्यामध्ये आपण नेहमी चिंतन करताना मंगलाचरण जे म्हटलं, त्या मंगलाचरणाचं चिंतन केलं तर जवळजवळ त्याला आपले 15-20 दिवस खर्च होतात. आणि हा संपूर्ण पारिभाषिक शब्दांचा परिचय नसल्यामुळं बऱ्याच लोकांना ते कळत नाही. आणि ते जर कळलं तर पुढचा ग्रंथ एकदम सोपा होतो. पण आपण ह्या वर्षी 1 वर्षाआड आपण साधारणपणे एकदा मंगलाचरणाचं विस्ताराने चिंतन करतो आणि एकदा मंगलाचरणाचं संक्षेपाने सरळ वर्णन करतो. कारण हे मंगलाचरण
4 तरंग झाल्यावर खऱ्या अर्थाने कळत असतं. तेव्हा त्याचा आपण ह्या वेळेला विचार करणार नाही, सरळ सरळ विचार करू. आपल्या ग्रंथाचं चिंतन होता होता त्याचं नंतर आपल्याला सहजच लक्षात येईल. 4 तरंग झाले की मग आपण पुन्हा मंगलाचरण घेऊ. त्यावेळेला आपल्याला याचं स्पष्टीकरण आम्हाला सांगण्याची गरज नाही, आपणच त्याचं स्पष्टीकरण कराल. म्हणून आता आपण ग्रंथाला आरंभ करू. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. कोणाला बसायचं असेल ना तर इकडं बाजूला पण बसू शकता. इथं सतरंजी वगैरे आहेत, म्हणजे जवळ बसू शकता, लांब बसण्याची गरज नाही. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. त्यावर भगवत्पूज्यपाद श्री शंकराचार्य यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले आहेत. त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्या संस्कृत कळत नाही त्यांच्याकरिता जरूर तेवढ्या वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेचा किंवा सरणीचा भाग इथं गेलेले, सरणीचाच आहे ना पुढं, सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. तो इतका लोकप्रिय झाला की त्यांची बहुतेक सर्व भाषेत भाषांतरे झाली आहेत. राजमान्य हरभरे यांनी मराठीत राजश्री हरभरे यांनी मराठीत भाषांतर केले. विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून देणारा आहे. त्याचे वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आले ते ग्रंथातील पुनरुक्तीचा भाग गाळून व गुढार्थाचा खुलासा करून प्रचलित असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा ग्रंथ प्रारंभ होण्यापूर्वी हा परिच्छेद आपल्याला काय सांगतो पहा. तर त्यामध्ये ज्यांनी हे मराठीत भाषांतर केलं त्या ग्रंथाचं ह्या ग्रंथाचे मूळ कर्ते आहेत निश्चलदासजी. ते निश्चलदासजी इतके विद्वान होते की त्यांनी सर्व वेदांताचा पूर्णपणे अभ्यास केलेला होता. ह्या वेदांताचा अभ्यास करणारे प्रस्थानत्रय ज्याला म्हणतात, म्हणजे 3 प्रस्थान आहे. प्रस्थान शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षेण स्थियते अस्मिन आत्मनी इति प्रस्थानम, ज्याच्यामुळं आपल्याला आत्मस्वरूपात स्थिती होते, आपल्याला आत्मानंद भोगायला मिळतो. तर अशा प्रकारचं ज्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे त्याला म्हणतात प्रस्थान. आपण म्हणतो दिंडीचं प्रस्थान, म्हणजे इथून माऊली पांडुरंगाला जायला निघाली, तसे ही प्रस्थान आपल्याला आपला आत्मा किंवा ब्रह्म यांच्या या ब्रह्मरूप आत्म्यापर्यंत घेऊन जातात आणि आपलं जीवन परिपूर्ण करतात. पण ही सगळे 3 प्रस्थानं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये 10 उपनिषद माऊलींनी ज्याचं वर्णन केलं ना की उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली, असं सर्वात श्रेष्ठ गणपतीच्या रूपकामध्ये त्याच्या मुकुटस्थानी कोण आहे, 10 उपनिषद आहेत. याचा अर्थ ही 10 उपनिषद ही अत्यंत महत्त्वाची आहेत. खरा तर ह्या उपनिषदालाच वेदांत असं म्हणतात. त्याचप्रमाणे दुसरा ग्रंथ आहे गीता. लिहिण्याचं काही कारण नाही, तुम्हाला लिहिण्याची आवश्यकताही नाही. कारण का, हे ऐकताना एकाग्र झालं तर हे विषय इतक्या वेळा सांगून होतात की तुम्हाला ते सहजासहजी ऐकण्याचा सुद्धा कंटाळा येतो, इतकं ते पुन्हा पुन्हा तेच सांगितलं जातं. म्हणून लिहिण्याची काही करायची नाही, विषय समजून घ्यायचा. तर आणि तुम्हाला लिहायचं झालं घरी गेल्यावर आठवून लिहायचं, मग त्याचा उपयोग जास्त होतो. तर यामध्ये दुसरा ग्रंथ आहे गीता, श्रीमद भगवद्गीता, की जे भगवद्गीता म्हणजे भगवता गीता, भगवताने गायलेलं गीत म्हणजे गायलेलं गाणं. आणि ते कुठं गायलेलं आहे, रणांगणामध्ये गायलेलं आहे. कुठं, त्या ठिकाणी रणांगणामध्ये हे तत्त्वज्ञानाचं चिंतन केलेलं आहे. अर्जुनाला भगवंतानी सांगितलं, अर्जुनाचं निमित्त केलं आणि अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. गीता हा एक भगवंताने गायलेलं वेदांताचं हे गीत आहे आणि तो एक ग्रंथ आहे. हे झालं दुसरं प्रस्थान. तिसरं प्रस्थान आहे
या ठिकाणी ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषदांमध्ये जो विचार आला त्याच्यामध्ये आपल्याला ज्या शंका येतात आणि त्या शंकांचा परिहार करावा लागतो, शंकांचं समाधान करावं लागतं, तेव्हा त्या सर्व शंकांचं समाधान उपनिषदातला अर्थ सांगताना केलेला आहे. असा जो ग्रंथ आहे की त्याला म्हणतात ब्रह्मसूत्र. व्यासांनी याच्यावर गीतेचे जसे 18 अध्याय आहेत, 10 उपनिषद आहेत, तसे ब्रह्मसूत्राचे देखील 4 अध्याय आहे आणि प्रत्येक एका अध्यायामध्ये 4 पाद आहेत. म्हणजे 16 पाद आहेत आणि 4 अध्याय आहेत. हे ब्रह्मसूत्र याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. आणि त्याच्यानंतरही ह्या सगळ्या प्रस्थानत्रयीवर भगवत पूज्यपाद शंकराचार्य यांनी भाष्य लिहिले. गीता भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य आणि उपनिषद भाष्य हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यावरही काही लोकांनी आणखी पुढं त्याच्यावरही टीका टिप्पणी केलेल्या आहेत. त्याच्यावरही पुन्हा वार्तिकं सांगितलेले आहेत. शंकराचार्यांचे 4 शिष्य होते, त्याच्यापैकी सुरेश्वराचार्य यांनी वार्तिकं लिहिलेली आहेत. आणि याही नंतर पुन्हा कोणते बृहत प्रस्थानत्रयी म्हणतात. त्या बृहत प्रस्थानत्रयीमध्ये काय काय येतं? त्याच्यामध्ये चित्सुखी, त्याच्यामध्ये चित्सुखी येते, खंडन खाद्य आणि काय अद्वैत सिद्धी, हे 3 ग्रंथ याच्यावर लिहिलेले आहेत. तर हे ग्रंथ शिकल्यानंतरही काही लोक हे बृहत प्रस्थानत्रयी सांगतात. त्याच्यापैकी खंडन खाद्य हे वाचस्पती आपलं काय मिश्रा नाही हर्षल मिश्रा, त्या हर्षल मिश्रांनी हे खंडन खाद्य लिहिलं. अद्वैत सिद्धी ही मधुसूदन सरस्वतीने लिहिली आणि चित्सुखाचार्यांनी चित्सुखी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तेव्हा ह्या ग्रंथांचं अध्ययन करतात आणि मग त्या मनुष्याला जीवनामध्ये ह्या प्रस्थानत्रयी, बृहत प्रस्थानत्रयी आणि लघु प्रस्थानत्रयी यांचं अध्ययन झालं की त्या पुरुषाला कोणत्याही प्रकारच्या शंका राहत नाही आणि त्याला जीव ब्रह्माचे ऐक्याचं ज्ञान होतं. जगत मिथ्यात्व हे कळतं. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे याविषयी त्याला कधीही पुन्हा संशय निर्माण होत नाही, त्याची विपरीत भावना होत नाही असं सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्याकडं म्हणजे हजारो वर्षांपासून जी गुरु शिष्य परंपरा आली ती अद्वैत तत्त्वज्ञानाची, त्या अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये या ग्रंथांचं अध्ययन केलं जातं. तर हे पहिल्यांदा सांगतात ही प्रस्थानत्रयी. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यास वेदांताचे प्रस्थानत्रय म्हणतात. प्रस्थानत्रय, त्रय म्हणजे 4 आहे ना, त्रय म्हणजे 3, प्रस्थानत्रय म्हणजे ही 3 प्रस्थानं आहेत. असं सगळ्यांनी सावध होऊन ऐकायचं. कधी कधी बोलण्यामध्ये चूक होते तर खुशाल, जरी तुम्हाला धाडस झालं नाही आता यांना चूक कसं म्हणावं, फक्त वर हात करायचा म्हणजे आपण ते दुरुस्त करून घेऊ याच्यामध्ये. किंवा कोणाला समजलं नाही तर त्यांनी फक्त वर हात करायचा, आपण ते परत त्याचं चिंतन करू. एकदम मोकळ्या मनाने आपण सगळे मित्रमंडळी एकत्र चर्चा करायला बसलो असं जर तुम्ही राहिले तर त्याचं कोणताही तणाव घ्यायचा नाही. हे कसं विचारू, कळलं तर नाही कळलं तर हात वर करायचा. तेवढ्याचा अर्थ होईल की हे परत सांगायचं आहे. म्हणून प्रत्येकाने एकदम सावध ऐकायचं आणि वाटलं तर लगेच विचारायचं किंवा हात वर करायचा. आता हे प्रस्थानत्रय म्हणजे काय कळलं आपल्याला. याच्या पुढं सांगतात त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य यांचे भाष्य असून आता याच्यावर भगवत पूज्यपाद म्हणजे आदरणीय युक्तीला पूज्यपाद असं म्हणतात किंवा ते भगवद अवतार रूप असणारे त्यांचे चरण हे अत्यंत पूजनीय आहेत असे शंकराचार्य. त्या शंकराचार्यांचं वर्णन केले. शंकरम शंकराचार्यम, साक्षात भगवान शंकरच शंकराचार्यांच्या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि त्यांनी ह्या वेदांताचा अर्थ लोकांना सांगितला आणि त्याच्यासाठी अवतार धारण केलेले हे भगवत पूज्यपाद शंकराचार्य. आता ही सूत्र जी आहेत ती सूत्र ब्रह्मसूत्र इतकी थोडक्यात लिहिलेली आहेत. व्यासांनी केलेला ग्रंथ आहे. भगवद्गीतासुद्धा एक स्मृती ग्रंथ आहे महाभारताच्या अंतर्गत. कोणतं पर्व? शांती पर्व. त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी हे सांगितलेले आहे. तेव्हा ही भगवद्गीता
किंवा ब्रह्मसूत्र जे आहेत 700 श्लोक आहेत, परंतु त्या 700 श्लोकाचा अर्थ करण्यासाठी विस्तारपूर्वक ह्या ब्रह्मसूत्रावरही त्यांनी भाष्य केलं आणि गीतेवरही भाष्य केलं. तसंच उपनिषदावर देखील भाष्य केलेलं आहे. आता भाष्य म्हणजे काय? काय भाष्याची व्याख्या केलेली आहे? सूत्रार्थो वर्ण्यते यत्र. त्यांनी जे सूत्र सांगितलेलं आहे त्या सूत्राचा अर्थ त्यांनी सांगितलेला असतो. सूत्रार्थो वर्ण्यते यत्र पदही सूत्रानुसारीभी. जशी तिथं पद आलेली आहेत, म्हणजे अनेक अक्षरांच्या समुदायाला पद असं म्हणतात, तर त्या पदांचा अर्थ शंकराचार्यांनी केलेला आहे. कसा? सूत्रानुसार. आणि त्या जे शब्द आहेत त्या शब्दाला अनेक प्रतिशब्द देऊन आपल्याला कळावं म्हणून स्वपदानीच वर्ण्यन्ते. आपण जी पदयोजना केलेली आहे त्याचाही अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला जातो, पदाचाही अर्थ सांगितला जातो. त्याला भाष्य असं म्हणतात. आणि असं भाष्य भगवत्पूज्यपाद शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे ह्या प्रस्थानत्रयीवर. आणि त्या भाष्याच्या नुसार त्या भाष्याचाच अर्थ सांगण्यासाठी पण पुढच्या काळामध्ये, कलिकाळामध्ये अनेक लोक त्यांच्या अंतःकरणात शंका येऊ शकतात, तेव्हा त्या शंकेचं निराकरण तिथं केलेलं नाही. म्हणून कधीकधी भाष्यात केलेलं आहे पण ते एकदम संक्षेपाने थोडक्यात केलेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा त्या भाष्यानुसारच ह्या अद्वैत सिद्धी, विवरण संग्रह आणि भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ. तर या ठिकाणी अद्वैत सिद्धी नावाचा मधुसूदन सरस्वतींनी ग्रंथ लिहिलेला आहे. वेदांताच्या विश्वामध्ये या ग्रंथाला सर्वात अधिक श्रेष्ठ ग्रंथ समजला जातो, कळण्याला अत्यंत कठीण आहे. तसाच भामती निबंध नावाचा वाचस्पती मिश्रांनी शंकराचार्यांचं जे भाष्य आहे त्या भाष्यावरही पुन्हा टीका लिहिलेली आहे, तर तिला म्हणतात भामती निबंध. आणि विवरण नावाचा ग्रंथ किंवा विवरण प्रमेय संग्रह ना, तर याच्यामध्ये हे कोणी सांगितलेलं आहे? प्रकाशात्मा यती म्हणून त्यांनी या ठिकाणी ह्या विवरण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहेत. मग हे 3 ग्रंथ कोणी लिहिलेले? मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा मुनी आणि वाचस्पती, म्हणजे तिघांनी मिळून लिहिले नाही. अद्वैत सिद्धी मधुसूदन सरस्वतीने लिहिली, विवरण हे आपल्या प्रकाशात्मा यती यांनी लिहिलं, आणि भामती निबंध नावाचा जो ग्रंथ आहे तो वाचस्पती मिश्रा यांनी लिहिला. आता सहजच त्यांचं नाव आलं म्हणून सांगतो. आपण जेव्हा वेदांताचं चिंतन करतो तेव्हा आपल्याला आदर्श म्हणून बरेचसे लोक ह्या भामती निबंधकार कोण? वाचस्पती मिश्रा यांना जर आपण मानलं तर आपण आयुष्यभर वेदांताचं किती चिंतनात अत्यंत रुची घेऊन सावधानतेने, आळस न करता, झोप न घेता या ठिकाणी एकाग्र होऊन आपण चिंतन करावं, यासाठी उदाहरण यांचं दिलं जातं. ते उदाहरण असं आहे की हे जे भामती निबंधकार आहेत कोण? वाचस्पती मिश्रा. हे गरीब ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले होते पण अत्यंत विद्वान होते. तेव्हा ते इतके लहानपणापासून शास्त्रचिंतनात रमलेले होते की त्यांना हे लग्न वगैरे करायचं न करायचं हा विचारसुद्धा आला नाही. परंतु पूर्वीचे त्यांचे जे पिताश्री आई यांनी त्यांचं लग्न करण्याचं ठरवलं आणि त्यांचं लग्नही झालं. परंतु लग्न झाल्यानंतरही ते ही ब्रह्मसूत्राची जी टीका आहे भामती ती लिहिण्याला प्रवृत्त झाले आणि रात्रंदिवस त्या चिंतनात ते राहिले. झोपेतून उठले की पुन्हा झोपेत जाईपर्यंत ते सारखे ह्या ब्रह्मसूत्राचं चिंतन करत राहायचे आणि जो भाग त्याच्यावर लिहायचा तो लिहायचे. तर असा ग्रंथ लिहित असताना एक दिवस असं झालं की अचानक त्या ठिकाणी हे समई जी होती, पूर्वीच्या काळात ते सनकाड्या वगैरे त्याचा प्रकाश करत होते, तर ते समई विजल्यामुळं त्यांचं लिखाण थांबलं. त्यामुळं तत्काळ पत्नीच्या लक्षात आलं आणि ती पत्नी तिथं आली आणि तिनं पुन्हा समई जी आहे ती प्रज्वलित केली. तेव्हा त्यांनी सहज पाहिलं, तेव्हा त्यांनी विचारलं, ही कोण? हे देवी तू कोण आहेस? त्यांना विचारलं की त्या पत्नीला तू कोण आहेस, इथं कशी आली आणि ऐन वेळेला ही समई विजली तर तू पुन्हा ती प्रज्वलित केली.
त्यांना तिच्याबद्दल कृतज्ञता वाटली. तेव्हा तिनं सांगितलं, म्हणजे माझं लग्न झालं, माझी पत्नी आहे, हे वयाच्या 45 वर्ष तिथं झालं होतं. तोपर्यंत त्यांच्या लक्षात सुद्धा नाही. मग त्यांनी विचारलं की धर्मपत्नी, माझं लग्न कधी झालं? तर त्यांनी सांगितलं, इतक्या वर्ष लग्न होऊन काहीतरी 36 वर्षे काय झाली होती. पूर्वीच्या काळात 8 वर्षे भवेत कन्या, त्यावेळेला कन्येचं लग्न करत होते. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं. मग म्हणे, तू जर इतक्या दिवस माझी सेवा केली तर मी आता तुझ्यासाठी काय करू? तर तिला कोणत्याही सेवेची अपेक्षा नव्हती. म्हणून त्यांनी सांगितलं की हा ग्रंथ जेव्हा पूर्ण होईल, कोणतं ब्रह्मसूत्रावरचा भामती निबंध पूर्ण होईल, तेव्हा या ग्रंथाला त्यांनी तिची कृतज्ञता म्हणून नाव दिलं, भामती निबंध असं नाव दिलं त्या ग्रंथाचं. तरी हा भामती निबंध ग्रंथ आहे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती आपली उदात्त, किती उच्च स्तरीय लोक याच्यामध्ये होते, आपले आचार्य, याचं एक उदाहरण म्हणून वाचस्पती मिश्रांचं दिलं जातं. त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ, हे सगळे प्रकरण ग्रंथ म्हणजे वेदांत प्रकरण आहे. त्या वेदांताचे विषयची याच्यामध्ये राम, लक्ष्मण, रामाचा वनवास किंवा महाभारतातल्या कथा कर्णाच्या, ते काही ऐकायला मिळणार नाही. इथं फक्त काय घट, पट, माया, ब्रह्म, ह्या ज्याला कारण हे वेदांताचं प्रकरण आहे, त्याच्याच विषयी चिंतन होईल. आणि अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती प्रकाशात्मा, म्हणजे मधुसूदन सरस्वतींनी अद्वैत सिद्धी, प्रकाशात्मा मुनींनी विवरण आणि भामती निबंध कोणी? वाचस्पती मिश्रा यांनी लिहिले. त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन असं सांगतात की यांचे म्हणजे ज्यांनी हा विचारसागर मूळ हिंदी प्राकृत भाषेत लिहिला, ते जे निश्चलदासजी आहेत, त्यांनी हे एवढं अध्ययन केलं होतं. आणि केवळ अध्ययन केलं होतं असं नाही, त्यांचे लक्षावधी, काही लोक सांगतात की 1,10,000 श्लोक त्यांचे कंठस्थ होते. काही तर असं सांगतात की 27 लक्ष श्लोक त्यांचे पाठ होते. त्यांनी एकदा वाचलं की त्यांचा लगेच श्लोक पाठवायचा. तर असे इतका त्यांनी अध्ययन केलं होतं. आता एवढ्या ग्रंथाचं अध्ययन करताना त्यांनी व्याकरणाचं किती अध्ययन केलं असेल, त्याच्या ठिकाणी दर्शनशास्त्र, न्यायशास्त्र, कारण वेदांतामध्ये सगळ्याच दर्शनांच्या श्रेष्ठ किंवा शिरोमणी दर्शन आहे वेदांत. पण वेदांत दर्शन अध्ययन करण्यापूर्वी आपल्याकडं अशी पद्धती आहे की व्याकरण मुखम प्रोक्त, पहिल्यांदा संस्कृत व्याकरण शिकलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांनी त्याला वेदाचं अध्ययन करता येतं. त्याच्यामध्ये पुन्हा वेदांताचं अध्ययन करण्यापूर्वी त्याला सांख्यदर्शनाचं ज्ञान पाहिजे, वैशेषिक दर्शनाचं, न्यायाचं, नास्तिक दर्शन असणारे जैन, बौद्ध, चार्वाक यांचंही ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर त्याला पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा या सर्व दर्शनांचं ज्ञान पाहिजे. आणि तेवढा अभ्यास ह्या ग्रंथ करणाऱ्यांनी म्हणजे निश्चलदासजींनी केला होता. अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले आहेत. त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्या संस्कृत कळत नाही त्यांच्याकरिता जरूर तेवढ्या वेदांतशास्त्राचे प्रक्रियेचा किंवा सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. आता एवढे सगळे ग्रंथ होते, परंतु हे सर्व ग्रंथ असताना पंडित निश्चलदासजींना ह्या हिंदी भाषेत हा ग्रंथ करण्याची काय गरज वाटली, अशी आपल्याला शंका येईल. तर ते म्हणतात की ह्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास त्यांनी संपूर्ण आपलं जीवन त्याच्यामध्ये वेचलं आणि हा सर्व अभ्यास केला. परंतु याच्यातले सगळ्यात प्रिय आपल्याला काय पाहिजे? समाधान पाहिजे, शांती पाहिजे, आहे की नाही? आपल्याला जन्ममरण परंपरेचा कंटाळा आलेला आहे की नाही? किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणूनी जीव भ्याला, शरण गेला विठोशी. आपण इथं आलो कशासाठी? आपण विचारसागर शिकायचा म्हणून आलो का आपल्याला ह्या जन्ममरण परंपरा कुंठित व्हावी, मोक्ष व्हावा, यासाठी आपण आलो, आहे की नाही? की आपल्याला असं वाटतं की आपल्याला खरी शांती प्राप्त व्हावी, देव भेटावा वगैरे जरी नसलं तर ही तर मागणी आपल्याला आहे की नाही? दुःख नको, आहे की नाही? दुःख नको तर ते कधी नको? आज नको का उद्या नको का कधीच नको?
आणि आपल्याला आनंद पाहिजे, ही तर मागणी आपली आहे की नाही? ही तर आपली मागणी आहेच आहे. आपण इथं येताना कसे येऊ, रुसून येऊ, भांडून येऊ किंवा वैराग्य धारण करून येऊ, पण ही तर मागणी आपली आहेच की नाही? आनंद पाहिजे. आणि तो आनंद कोणत्या काळात पाहिजे? आता पाहिजे का भविष्यातही पाहिजे का का कायमचाच पाहिजे? म्हणजे आपल्याला नित्य आनंद पाहिजे, ही तर आपली मागणी आहे की नाही? आणि याचंच नाव आहे मोक्ष. मग असा मोक्ष कोणाला पाहिजे आणि कोणाला नको? सर्वांनाच पाहिजे. मज लागी दुःख व्हावे, आईशे कोणी भावे ना जीवे. मला दुःख नको असं कोणाला जर म्हटलं तुम्हाला आनंद देतो, पण आज आहे उद्या नसला तर चालेल, तो काय म्हणतो उद्याही पाहिजे. जर तुम्हाला सांगितलं पाठात बसल्यावर तुम्हाला खूप आनंद होईल, पण घरी गेल्यावर दुःख भोगावं लागेल, चालेल ना? तर तुम्ही म्हणाल नको, इथंही नको आणि तिथं आपलं इथंही पाहिजे आणि तिथंही पाहिजे. म्हणजे कोणत्याही देशात आपल्याला आनंद पाहिजे, कोणत्याही कालात आनंद पाहिजे. समजा अमुक वस्तू तुमच्या जीवनात मिळाली तर तुम्हाला आनंद होईल आणि अमुक वस्तू मिळाली तर तुम्हाला आनंद होणार नाही. असा आनंद चालेल का? तर असाही आनंद चालणार नाही. आहे की नाही? जर कधी कधी बोलण्याच्या ओघात मी थोडा वेगाने बोलण्याची सवय आहे, तर त्यामुळं बोललं तर तुम्हाला कदाचित थोडंसं जड वाटलं तर हात वर करायचा कोणी, मग आम्ही थोडं सावकाश बोलू. दुसरी गोष्ट, जरी वेगाने बोललं तर अनेक वेळा तेच तेच बोलल्यामुळं पुढच्या वेळेला लक्षात ठेवायचं. म्हणून आता दुर्लक्ष करायचं नाही. हां, आत्ताच ध्यानात ठेवायचं, आहे की नाही? तर काय चाललं होतं की या ठिकाणी आपल्याला नित्य आनंद पाहिजे आणि त्या आनंदाशी दुःखाचा थोडाही संबंध नको, असा आनंद आपल्याला पाहिजे. आपल्याला जसं निरसं दूध आवडतं की नाही, तसं निरसा आनंद पाहिजे. त्याच्यात पाणी, दुःखरूपी पाणी नको. म्हणून आपण या ठिकाणी आलो. तर यासाठी कशासाठी चाललं होतं की त्यांनी पाहिलं की सगळ्या मानवजातीला आनंद असावा असं वाटतं की नाही? दुःख नको असं वाटतं की नाही? वाटतं. दुःख नको म्हणजे दुःख तिन्ही कालात नसावं आणि आनंद तिन्ही कालात असावा, अशी सगळ्यांची मागणी आहे. आता आपण जरी कोणाला निश्चलदासजींना असं वाटलं की आपण जरी हा सगळा अभ्यास केला असला तरी हा एवढा अभ्यास करून आपण जो काही ब्रह्मानंद आपल्या जीवनात मिळाला तर तोच आनंद सर्व मानवजातींना मिळाला पाहिजे. आता सगळेच काय लघुसिद्धांत अष्टाध्यायी शिकणार नाहीत, एवढ्या दर्शनांचा अभ्यास वेदवेदांताचा करणार नाही, पण त्यांना केवळ हा आनंद देणारं एकच दर्शन आहे, ते आहे वेदांत. आहे की नाही? मग दुसरं काय सांगण्यापेक्षा यांना आपण काय सांगू? अस्सल वेदांत सांगू. आहे की नाही? विशुद्ध स्वरूपामध्ये जर सांगितला तर यांना हे ज्ञान होईल. परंतु हे ज्ञान होण्यासाठी सुद्धा काही ना काही पाठीमागचं थोडीशी भूमिका त्यांची असली पाहिजे, थोडं तरी त्यांना ज्ञान असलं पाहिजे. पण मग हे प्रत्येक दर्शन 12 दर्शन शिकायला 12 वर्ष, व्याकरण शिकायला 12 वर्ष, योगसूत्र हे माध्यमिक ग्रंथ शिकायला 12 वर्ष, आयुष्य तर किती आहे माणसाचं? आहे की नाही? जर 50 वर्ष विद्यार्थी राहिले तर कीर्तनकार होणार कधी? आहे की नाही? म्हणून निश्चलदासांच्या मनात दया आली आणि त्यांना वाटलं, जसं जोग महाराजांनी हे अनेक वर्ष चालणारा अभ्यासक्रम त्याचं सगळं तात्पर्य काढून हा 4 वर्षाचा आपला कोर्स सुरू केला, तसा निश्चलदासजींनी हे जे अभ्यास केला त्यातल्या जेवढ्या मुख्य गोष्टी आहे, काही गोष्टी नसल्या तरी चालतं किंवा त्या विशेष महत्त्वाच्या नसतात, त्या सगळ्या गाळून टाकल्या आणि केवळ रसमय आणि अत्यंत आवश्यक असा भाग ह्या सर्वांचं आयुष्यभर केलेली तपस्या, ती तपस्या त्यांनी ह्या ग्रंथाच्या रूपाने आपल्यासाठी निर्माण केली. म्हणजे हा विचारसागर रहस्य नावाचा ग्रंथ निर्माण केला. त्यांनी स्वतः भरपूर कष्ट भोगले, परंतु त्या आपल्याला, जसं एखादा मनुष्य शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला कालच सांगितलं मला वाटतं, शेतकऱ्याला स्वयंपाकाची भाकर खायची तर त्याला किती कष्ट आहेत? नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी सगळं करून पुन्हा ते आणल्यावर गिरणीतून दळून आणायचं, मग ते गॅस, तेव्हा भाकरी मिळते. आहे की नाही? आणि एक मनुष्य जो आहे तो एकदम आत गेला, भिक्षाम देहीच पार्वती, आणि त्याला एक भाकरी मिळाली. आहे की नाही? पोट कोणाचं भरेल? शेतकऱ्याचंच भरेल, कारण कष्ट केलेलं आहे. आहे की नाही? मधुकरी मागणाऱ्याचं पोट भरेल का कधी?
नाही म्हणता खुशाल का हा दररोज पोट भरतंय त्या अन्नाने आपलं, आहे की नाही? नाही कसं म्हणता, आहे की नाही? कष्ट कोणाला झाले? शेतकऱ्याला. पण त्या शेतकऱ्याने आपल्याला दिलं तर आपण आयाचित खाऊनसुद्धा देखील आपलं पोट भरतं. तसं त्यांनी केलेले कष्ट, पण त्यांनी अशा प्रकारचं आपल्याला सहज थोडक्यामध्ये अगदी जसं हे विचारसागर असा ग्रंथ आहे की बघा, बरेच जण आपण त्याच संक्रमणातून गेलेलो आहेत आणि म्हणून तर आपण इथं आलेलो आहे. ते कोणतं संक्रमण? ज्या वेळेला एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही, वर्षभर खेळ इकडं तिकडं भटकतो, खेळ करतो आणि परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास करायचा. आता त्याला तो सगळा वर्षाचा अभ्यास होत नाही. त्यासाठी एखाद्या कंपनीनं पुस्तकाची अशी पुस्तकं काढलेली, नवनीत वगैरे, आहे की नाही? त्याचं नाव काय आहे? अपेक्षित ना? हां, अपेक्षित. तेवढं अपेक्षित घेतलं आणि अपेक्षित वाचणारा काय झाला? डिस्टिंक्शनमध्ये पास झाला. आणि जो संदर्भ ग्रंथ वर्षभर वाचत होता तो 35 मार्क मिळून पास झाला किंवा नापास झाला, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ ह्या अपेक्षित 1000 पानाचा संदर्भ ग्रंथ घेण्यापेक्षा 50 पेजेसचा अपेक्षित घेतलं आणि तो बोर्डामध्ये पहिला आला, आहे की नाही? तसं बरं तीच सवय आपल्याला आहे की नाही पूर्वीची, नाहीतर आपण इथं पण आलो नसतो. आत्तापर्यंत जिथपर्यंत अपेक्षितवर काम भागतं तेवढं आपण केलं. आता अपेक्षित नाही, आता सखोल अभ्यास करावा लागणार आहे. तेव्हा आपण मार्गधरीला नीट आळंदीचा, आहे की नाही? आणि मग आता इथे आपल्याला अपेक्षित असावं असं वाटतं, आहे की नाही? आणि ते अपेक्षित आपल्या भाग्याने पंडित निश्चलदासजींनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. ते कोणतं? विचारसागर रहस्य. ते सांगतात. मग त्यांनी असा विचार केला की ज्या लोकांना संस्कृत येत नाही, त्यांनी सांगितलं ज्या संस्कृत कळत नाही आणि जास्त आवश्यकता आहे नाही, थोडीच आवश्यकता आहे, तेव्हा जेवढी जरूर त्यांना आवश्यकता आहे, बघा की जरूर तेवढ्या वेदांतशास्त्र जेवढं आवश्यक आहे तेवढंच वेदांतशास्त्राची जी प्रक्रिया आहे, सरणी आहे किंवा रीती आहे, तेवढाच भाग त्यांनी स्वीकारला आणि विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत लिहिला. इथपर्यंत झालं. आता हे झालं हिंदी भाषेत. आपली भाषा कोणती आहे? माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजाशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविनं. मग आपल्या मराठी भाषेमध्ये एक हरभरे शास्त्री म्हणून होऊन गेले. त्यांनी हा ग्रंथ लिहिला, परंतु त्यांनी कसा लिहिला? पद्यात लिहिला, ओव्यांमध्ये म्हणजे दोह्यांमध्ये हा लिहिला आणि त्या काही ओव्या अशा त्यांनी त्याच्यावर लिहिल्या. तेव्हा हरभरे शास्त्रींनी हा ग्रंथ लिहिला. म्हणून ते सांगतात विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. तो इतका लोकप्रिय झाला की त्याची बहुतेक सर्व भाषेत भाषांतरे झाली आहेत. आता हा ग्रंथ आहे आपण इथं शिकतो. हाच ग्रंथ जवळजवळ भारतभर लोक, वेदांताचं चिंतन करणारे लोक पहिल्यांदा हा ग्रंथ किंवा विचारचंद्रोदय किंवा ते काय विचारचंद्रोदय आणि विचारसागर आणि एक पंचीकरण, हे ग्रंथ लोक पहिल्यांदा जसं प्राथमिक अवस्थेमध्ये ह्या ग्रंथाचं चिंतन संपूर्ण भारतभर केलं जातं. तर हा विचारसागर सगळीकडे आहे. तर तो त्यांनी आपल्या प्रांतीय भाषेत म्हणजे ओडिसा भाषेमध्ये, बंगाली भाषेमध्ये किंवा कन्नड भाषेमध्ये, तेलुगू, मल्याळम, तामिळ, ह्या सगळ्या भाषेमध्ये या ग्रंथाचं भाषांतर झालेलं आहे. याचा अर्थ हा कितीतरी लोकप्रिय अशा स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. आता ही भाषा झाली, पण आपली भाषा कोणती आहे? मराठी. तेव्हा हे मराठी भाषेत पहिल्यांदा ह्या हरभरे शास्त्रींनी हा ग्रंथ केला. हरभरे यांनी मराठीत भाषांतर केले. हा विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून देणारा आहे. आता तुम्ही आणखी एक गोष्ट आत्ताच लक्षात ठेवायची, इतकं त्याचं महत्त्व आपण सांगितलं. सगळ्या अपेक्षित म्हणून सर्व आपल्या जीवनाचा पूर्ण सार्थ करणारा थोडक्यात म्हणजे घागर में सागर, सगळा वेदांताचा समुद्र कशामध्ये भरला? त्यांनी एका घागरीमध्ये भरला. असं एवढं महत्त्व ऐकल्यावर असं पण विचार करायचा नाही आता व्याकरण शिकायचं नाही,
आणि दुसरं काही नाही. विचारसागर झाला की आपलं जीवन कृतार्थ झालं हे सांगण्यासाठी नाही, आपण ते पण शिकलं पाहिजे. आपल्याला केवळ अनुवादक हरभरे शास्त्री व्हायचं आहे का निश्चलदासजी व्हायचं आहे, की आपल्याला निश्चलदासजी व्हायचं आहे का त्यांनी जेवढा ग्रंथ सांगितला तेवढंच आपल्याला ज्ञान असलं पाहिजे? सगळं ज्ञान असावं, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी ह्या जो ग्रंथ आहे याचा हरभरे म्हणजे याचा अर्थ आपल्या जीवनात आज हा निश्चय करायचा की इथे एक शब्द आलेला आहे, हा वेदांताचा हा जो प्रकरण ग्रंथ आहे हा प्रवेश ग्रंथ आहे. प्रवेश ग्रंथ म्हणजे काय? आपल्याला साधारणपणे वेदांत विषयाचा आढावा येईल, त्याचा आपल्याला आवाका येईल, म्हणून या ठिकाणी हा ग्रंथ आहे. याचा अर्थ पुढचेही ग्रंथ यांनीच लिहिलेला वृत्ती प्रभाकर आहे, तो याच्यापेक्षा अधिक सखोल चिंतन सांगणार आहे. तर आपल्याला आयुष्यभरच काय करायचं आहे? हेच चिंतन करायचं आहे, आपल्याला दुसरं करायचं नाही. त्यासाठी त्यांनी सांगितलं काल सांगितलं ना, वेदांत वाक्येषु सदा रमन्तः भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. उपनिषदात सांगितलेले आहे की जो वेदांताचा विद्यार्थी आहे त्यांनी किती वेदांताचं चिंतन करावं दिवसात? तर त्यांनी सांगितले आसुप्ते रामृते आसुप्ते रमृते का रामृते आसुप्ते रमृते कालम आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. आपण आसुप्ते म्हणजे झोप येईपर्यंत, कोणपासून? झोपेतून जागा झाल्यापासून परत झोप येईपर्यंत, आणि ज्या वयात तुम्हाला वेदांताचं चिंतन करण्याचा अवसर प्राप्त झाला त्यापासून म्हणजे काय? अमृते म्हणजे जन्मापासून म्हणता येत नाही, कारण जन्मापासून तर काय आपण केलेलं नाही. आता जो योग आलेला इथून सुरुवात झाली, मग तिथून कुठपर्यंत आता करायचं वेदांत चिंतन? अमृते म्हणजे मृत्यू येईपर्यंत. हा म्हणजे पर्यंत या अर्थाने ना, मृत्यू येईपर्यंत आपण याचं चिंतन करायचं, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये जर विचारसागरात सांगितलेलं चिंतन आहे, विचारसागरात जो विषय सांगितला की ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे, पण हेच चिंतन तुका म्हणे एका गव्हाचे प्रकार सांजा दिवशी क्षीर घुगऱ्या. एकाच गव्हाचा सांजा बनवतात की नाही, खीरही त्याचीच आणि घुगऱ्याही त्याच्यात. त्याचप्रमाणे हे चिंतन करणारे अनेक जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं अध्ययन करून आपण बहुश्रुत व्हावं. कारण मग आता तुम्ही एवढं वेदांताचं ग्रंथाचं महत्त्व सांगितलं, आणि मग हे कशासाठी? तर आता या ग्रंथाचा आपण परिचय करून घ्यावा. परंतु याचा अर्थ असा नाही का हा ग्रंथ प्रवेश ग्रंथ आहे, याचा उपयोग तुम्हाला पुढं कोणाकडूनही वेदांत ऐकला तरी त्या वेदांतामध्ये सहज प्रवेश व्हावा, अशी या ग्रंथाची योग्यता आहे. हरभरे यांनी मराठीत केले. विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून नेणारा आहे. हा वेदांत विषयावर जे संस्कृत ग्रंथ आहे त्याच्यातही प्रवेश होतो, आणि जे प्राकृत ग्रंथ आहेत त्याच्यातही प्रवेश होतो. मग जर तुम्ही संस्कृत शिकले नाही तर संस्कृत ग्रंथात प्रवेश होईल का? नाही. त्याला मदत विचारसागराची होईल, पण त्यासाठी संस्कृत शिकलंच पाहिजे. आणि नाहीच शिकता आलं तर मग मात्र तुम्ही मराठीतून केलेल्या ह्या भाषांतराची मदत घेऊ शकता. आता हे ग्रंथकार म्हणतात ज्यांनी मराठीत भाषांतर केलं, त्याचे वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आले त्याचे म्हणजे विचारसागर ग्रंथाचं एकदा चिंतन करायचं नाही. हे काय आहे? वारंवार चिंतन केलं आणि मग याचं जेव्हा रहस्य म्हणजे ज्या कोणताही ग्रंथ आहे ना, तर थोडा करू आरंभापासून तर शेवटपर्यंत, त्याला उपक्रम उपसंहार म्हणतात. कोणताही ग्रंथ प्रारंभ केला की तो शेवटपर्यंत गेला पाहिजे. उपजला भावो आणि तुमचे कृपे सिद्धी जावो. कोणताही ग्रंथ आपला प्रारंभ केला का तो पूर्णतेपर्यंत गेला पाहिजे. तेव्हा आम्ही अनेक वेळेला उपक्रम आणि उपसंहार पुढे येईल, त्याचा अजूनही काही षडलिंग म्हणतात त्याला, प्रसंगाने आपण करू चिंतन. तर यामध्ये मी वारंवार चिंतन केलं आणि माझ्या मनात काय आलं ते सांगतात. जे रहस्य मनात आले ते ग्रंथातील पुनरुक्तीचा भाग गाळून गुढार्थाचा खुलासा करून प्रस्तुत असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वारंवार चिंतन केल्यावर काही जो विषय आहे तो पुनरुक्ती म्हणजे पुन्हा पुन्हा अनेक वार सांगितला गेलेला आहे, की नाही? शहाण्याला काय
काय म्हणतात इशारा काफी ना, हा काय समजदार को इशारा कापी आहे की नाही. तेव्हा काय त्यांनी सांगितलं हे सगळे महाराष्ट्रातले लोक हे समजदार आहेत आहे की नाही. यांना काय वारंवार सांगायची गरज नाही अनेक वेळा विषय. यांना एकदा सांगितलं की ते लगेच त्यांच्या मस्तिष्कामध्ये फिट होतो आहे की नाही. म्हणून त्याने असा विचार केला की मराठीमध्ये याचं वारंवार विस्ताराने पुनरावृत्तीनं झालेलं जे वर्णन आहे ते वर्णन आपण कमी करू. एकदा सिद्धांत कळला म्हणजे माणसाला झोप यायला सुरुवात होते, कारण त्याची गरज वाटत नाही. तर ते सांगतात वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आले, त्याचं जे रहस्य आहे ते माझ्या मनात आलं की यांना सांगण्याचं तात्पर्य काय आहे, ह्या ग्रंथकर्त्याचं मनोगत काय आहे हे आम्हाला लक्षात आलं. आणि मग आम्ही काय केला, पुनरुक्तीचा म्हणजे एकच गोष्ट 4 वेळा सांगितली असेल तर त्या 3 गोष्टीच्या ऐवजी एकदाच ठेवली, त्याचा पुनरुक्तीचा भाग गाळून टाकला. पुनरुक्तीचा भाग गाळून टाकला. पण याचा अर्थ मग एखादी त्याला गूढ म्हणजे अत्यंत सूक्ष्म एखादी प्रक्रिया जर त्याला कळली नाही तर मग सोपं करून सांगितलं, काही भाग काढून टाकला पण गूढ अर्थ काही कळाला नाही, असं होणार नाही. गूढ अर्थ जिथं आहे तिथं आम्ही त्याचा उलट अधिक खुलासा किंवा अधिक स्पष्टीकरण करून या ठिकाणी प्रस्तुत प्रचलित असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेत. आता ज्ञानेश्वरीतली मराठी कळते का आपल्याला? नाही. पण ही जी मराठी आहे ही सगळी मराठी आपल्याला प्रचलित, आपली जी भाषा चालू आहे सध्या, जे शब्दप्रयोग होतात त्या शब्दप्रयोगाला अनुसरून आम्ही सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्या मराठी भाषेत आम्ही हा ग्रंथ सांगत आहोत. अशा प्रकाराने हा पहिला परिच्छेद संपला. आता ठीक आहे ना. आता मंगल आणि विचारसागराचे वर्णन. मंगल म्हणजे मंगलाचरण म्हणजे आपण आरंभलेलं जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे समाप्तीला प्राप्त व्हावं, म्हणजे त्याची निर्विघ्नपणे समाप्ती व्हावी. आता सांग ना, उपजला भाव आणि तुमचे कृपे सिद्धी जावो, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. यासाठी आपण दररोज प्रार्थना केली पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण, आता मजा ऐशे करी तुझे पाये चित्ती धरी, किंवा विचारसागर मनी धरी. आता हाचा भाव आणि याच्यापेक्षा दुसरा मोठा कोणता लाभ नाही. अशा प्रकाराने आपलं आरंभलेलं कार्य हे सिद्धीला जावं, निर्विघ्नपणे पार पडावं. म्हणून आपल्याकडं शिष्ट लोकांचा म्हणजे ज्यांना स्वतः जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवी पुरुषांनी सांगितलेलं जे त्यांचं असं मत आहे की कोणतंही कार्य करायचं झालं तर प्रथम काय करावं, मंगलाचरण करावं. त्याच्यामुळं आपलं कार्य सिद्धीला जातं. म्हणून शिष्टांचा हा संप्रदाय आहे किंवा ही परंपरा आहे, त्याला अनुसरून या ठिकाणी आता पद्यामध्ये किंवा थोडंसं काव्यामध्ये किंवा ओवी छंदामध्ये या ग्रंथकर्ते त्या मराठी भाषेत मध्ये मंगलाचरण करत आहेत. आणि मंगलाचरण करत असतानाच ह्या विचारसागर नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये कसे विषय वगैरे सांगितलेले आहेत इत्यादी त्याचं वर्णन करतात, किंवा विचारसागर ग्रंथाचं महात्म्य त्या ठिकाणी वर्णन करतात. कोणी झोपलेलं नाही ना? झोपलेलं नाही ना कोणी? आता ते उत्तर काही लोकांनी उत्तर का दिलं नाही? का आपण विचारलेला प्रश्न त्याने ऐकलेला नाही, आहे की नाही? आपण विचारलेला प्रश्न ऐकला नाही ते कसे काय उत्तर देणार? कारण त्यांची ब्रह्मानंदी लागली टाळी. असे हे नेहमीच सावधपणे जरी काही वाटलं तरी एकदम सावध व्हायचं, देवाला प्रार्थना करायची मला झोप येऊ देऊ नको, कारण आपल्या हातात नाही झोप, आहे की नाही? म्हणून परमात्म्यालाच प्रार्थना करायची, इथं बसण्याच्या अगोदरच काही झालं तरी झोपणार नाही असा निश्चय करायचा. आली तर पुन्हा त्याचा परित्याग करायचा. ओम नमोजी श्रीकृष्णराया, मजवरी तुझा अनुग्रह व्हावया, श्री गुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. जो स्वस्वरूपी अति निश्चल त्याची मुमुक्षु इच्छा प्रबळ,
असे दयेची मूर्तीचं केवळ मनोनी होती दास त्याचे. निश्चल आपण सगळे बरोबरच वाचू नये. ओम नमोजी श्रीकृष्ण राया, मजवरी तुझा अनुग्रह व्हावया. श्री गुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. जो स्वस्वरूपी अति निश्चल त्याची मुमुक्षु इच्छा प्रबळ. असे दयेची मूर्तीच केवळ म्हणून होती दास त्याचे. निश्चल दास ए पदीचा हाची अर्थ असे साचा. म्हणून त्याची ग्रंथाचा गौरव चित्ता फार वाटे. ऐसा निश्चल दास थोर पंडित विचार सागर ग्रंथी वेदात. आणिला हिंद या जनार्थिका ज्यास नाही संस्कृत ज्ञान. त्याशी व्हावे ब्रह्मज्ञान. रत्नादान केले ग्रंथी त्या विंदी विचार सागराचे. पूर्वीच मराठी भाषांतर केले साचे. उपकार ते हरभरे यांचे मानिती सर्व जिज्ञासू. मीही त्या ग्रंथाचे वाचन केले बहुत काल चिंतन. जाना या प्रक्रिये लागून तो निश्चय सामनी झाला. उपनिषदे जगाती व्यासादिजे वाखाणिती. तेचे आचार्य शंकरमूर्ती कथिती यथार्थ जनांच्या. स्वरूपे शंकर निष्काम खरा परि उपाधी योगे लोकसंहारा. लागून करील व्यापारा परित्या संसारा अवधी असे. प्रस्तुत द्वैत मत संहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे. परिचारी शिष्यास येतीचे सोंग घेऊन प्रगटला. शंकराचार्य नामी येतीने सांख्य न्यायादी नास्तिक बौद्धादी गणे खंडन केली सर्वार्थी. सांख्यादी मते ज्यास अज्ञात त्याशी खंडनाचे कोण कौतुक. ऐसे पाहुनी बहुत लोक निश्चल दासा दया उपजली. अद्वैताची प्रक्रिया चित्तात विचार सागरात अवश्य तेवढी वर्णिली. विचार सागरीचे रहस्य म्हणी येताचे आनंद नमाये त्रिभुवनी. तेची द्यावया सोंगडिया लागोनी ग्रंथा प्रवृत्ती झाली माझी. ग्रंथीचे मुख्य धोरण न सोडिता रहस्य संपूर्ण. करील श्री गुरुकृपा पूर्ण असता मनोगत सिद्धी जाय. वगैरे यांचे मराठी ग्रंथी दोया जागी वया असती. रहस्य सांगावया प्रति आवश्यकता त्याची भाषेना. मोकळीची बोले ना आता सखोल संती अवधानाची ओल द्यावी मज. ऐशी प्रार्थना करिता संताते तो अनुग्रह करोनी श्री गुरुनाथे. आज्ञा केली श्रीमंते ग्रंथा लागी नारायणे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. अभंग. सुंदर ते ध्यान उभे विटे बरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. मकर कुंडले तळपती श्रवणी.
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर 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 ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज